विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या व्हिडिओत आपण कृतीपत्रिका 5 मधील प्रश्न क्रमांक 1, 2, 3 पाहिले आहेत. आज आपण प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न आहे, कोणत्या घटकाचा प्रभाव कोशावर पडतो? तर उत्तर बघा. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्वज्ञान आणि परंपरा याचाही प्रभाव कोशावर पडतो. प्रश्न 2 आहे, भारतीय संस्कृती कोशाचे संपादन कोणी केले? उत्तर, भारतीय संस्कृती कोशाचे संपादन महादेवशास्त्री जोशी यांनी केले. प्रश्न क्रमांक 3, विश्वकोशाचे महत्त्व स्पष्ट करा. तर उत्तर आहे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश आणि समाजाचे मानचिन्ह समजले जाते. कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला त्यापैकी 2 लिहायचे आहे आणि प्रत्येकी 3 मार्क आहे. म्हणजे प्रश्न 5वा हा 6 मार्काचा आहे. पहिला प्रश्न आहे, भारताच्या प्राचीन काळातील इतिहास लेखनाविषयीची माहिती लिहा. तर उत्तर बघा. अतिप्राचीन काळात मौखिक परंपरेनेच पूर्वजांच्या पराक्रमाच्या कथा, परंपरा व घटना जपल्या जात असत. इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून म्हणजे हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात आली. परंतु ही लिपी वाचण्यात संशोधकांना अद्याप यश आलेले नाही. कोरीव लेखांच्या स्वरूपातील लिखित साहित्य हे भारतातील सर्वाधिक प्राचीन असे ऐतिहासिक साहित्य होय. सम्राट अशोकाने दगडांवर व दगडी स्तंभावर कोरलेले इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकातील हे लेख होत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे व ताम्रपटावरील कोरीव लेख हे प्राचीन इतिहास लेखन होय. रामायण, महाभारत, वेद, जैन व बौद्ध ग्रंथ ही प्राचीन इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने होत. त्यानंतरचे इतिहास लेखन म्हणजे अनेक ऋषींनी, लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काव्य, नाटके आणि परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने होत. प्रश्न क्रमांक 5 मधील दुसरा प्रश्न आहे, वृत्तपत्रे व नियतकालिके यातील फरक स्पष्ट करा. उत्तर आहे, वृत्तपत्रे व नियतकालिके यांच्या प्रकाशनाचा कालावधी, त्यांचे स्वरूप आणि उद्देश यात वेगळेपणा आढळतो. या दोन्हीमधील फरक पुढील प्रमाणे आहे. तर पहिला फरक आहे, वृत्तपत्रे ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो. तर नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना महत्त्व नसते. दुसरा फरक, वृत्तपत्रात बातम्या, लेख, स्तंभालेख, अग्रलेख इत्यादींना महत्त्व असते. तर नियतकालिके विषयांना प्राधान्य देऊन त्यावर लेख प्रसिद्ध करतात. तिसरा फरक बघा, वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात, त्यांना दैनिक असेही म्हणतात. तर
नियतकालिके. प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक इत्यादी म्हटले जाते. चौथा फरक आहे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब पुरवणे हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू असतो. तर बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर पुरवणे हा नियतकालिकांचा हेतू असतो. पाचवा फरक आहे वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला बांधलेली नसतात. समाजातील घडणाऱ्या सर्व घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात. तर नियतकालिके विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. वाङ्मयीन भाषा, लिखाण पद्धती आणि बाह्य स्वरूप या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रांपेक्षा वेगळी असतात. सहावा फरक आहे वृत्तपत्रांचे महत्त्व तत्कालिक असते. लोकमत घडवणे, जागृत करणे आणि शासन संस्थेवर अंकुश ठेवणे हे वृत्तपत्राचे हेतू असतात. तर विविध विषयांची विपुल माहिती दिली जात असल्याने नियतकालिके अभ्यासाची, संशोधनाची आणि इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. प्रश्न क्रमांक 5 मधील तिसरा प्रश्न आहे ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? तर उत्तर आहे इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नाव लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू सावधतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी होणारच नाही याची काळजी घ्यावी. ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळीचे सल्ले घ्यावेत. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत. प्रश्न क्रमांक 5 मधील चौथा प्रश्न आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर उत्तर आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत. खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो. खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून
दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समलोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते. तरच त्याचे समालोचन रंजक होते. खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. पहिलं विधान आहे, रिकामी जागा अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. तर उत्तर आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. दुसरा प्रश्न आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना रिकामी जागा असे म्हटले जाते. उत्तर आहे राजकीय पक्ष. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते.